नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा बोमनाळे, डायरेक्टर अँड कन्सल्टंट ॲट अंश फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर नांदेड. आज मी तुम्हाला स्त्रीवंध्यत्वाची काही कारणे सांगणार आहे. त्याची प्रामुख्याने कारणे आहेत PCOD, एंडोमेट्रियोसिस, त्यामुळे नॉर्मल गर्भधारणा होण्यासाठीची जी प्रक्रिया असते त्यामध्ये अडथळे येतात. त्यानंतर बायलॅटरल ट्यूबल ब्लॉक, ज्याला आपण दोन्ही गर्भनलिका बंद असणे असे म्हणतो. स्त्रीबीज जे तयार होतं ते गर्भनलिकेतून गर्भपिशवीमध्ये येत नाही आणि शुक्राणू सुद्धा गर्भनलिकेपर्यंत पोहोचू शकत नाहीत. चौथं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे युटेराइन मालफॉर्मेशन्स. तसेच कधी कधी गर्भपिशवीमध्ये पडदा असतो, ज्याला आपण सेप्टेड युटरस असे म्हणतो. त्यामुळे सुद्धा गर्भ राहण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. पाचवे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे लो ओव्हेरियन रिझर्व. प्रत्येक स्त्रीमध्ये जी स्त्रीबीज करायची क्षमता असते त्याला आपण ओव्हेरियन रिझर्व असे म्हणतो. काही कारणांमुळे जसे की वाढते वय, ओव्हेरियन सर्जरीज, काही जास्त पॉवरफुल असते मेडिकेशन्स, त्यानंतर वाढता स्ट्रेस, या सर्व गोष्टींमुळे ओव्हेरियन रिझर्व म्हणजे स्त्रीबीज बनण्याची क्षमता कमी होते. कधी कधी तरुणपणामध्ये सुद्धा ओव्हेरियन रिझर्व म्हणजे स्त्रीबीज निर्माण करण्याची क्षमता ही कमी असते, ज्याला आपण पुअर ओव्हेरियन रिझर्व असे म्हणतो. तर या सर्व गोष्टी जेव्हा तुम्हाला आढळतात तेव्हा त्या गोष्टींची विचारपूस करणे आणि त्याची ट्रीटमेंट घेणे म्हणजेच गर्भ राहण्यासाठीची पुढची एक टप्पा होतो. धन्यवाद.